गोव्यात तुफान पाऊस कोसळतोय। पाण्याच्या लोटात बाईक स्वार वाहून गेलेला आहे। खोर्ली उसपकर जंक्शनवरील ही घटना आहे। पाणी साचल्याने पाण्याचा जो लोंढा आहे त्यामध्ये एक दुचाकी स्वार वाहून गेल्याचे आता दृश्य आपण बघतोय। गोव्यामध्ये देखील तुफान पाऊस पडतोय। पाण्याच्या मोठ्या प्रवाहात एक बाईक स्वार वाहून गेलेला आहे। खोर्ली उसपकर जंक्शनवरील ही घटना आहे। पाणी साचल्याने पाण्याच्या लोंढ्यामध्ये हा दुचाकी स्वार वाहून गेलेला आहे। गोव्यात देखील तुफान पाऊस बरसतोय। रस्त्यावर पाणीच पाणी साचलंय। आपण अधिक माहिती घेऊया। गोव्याच्या प्रतिनिधी आमच्या मृणालिनी राऊत आहेत। मृणालिनी, हा बाईक स्वार वाहून गेलाय, त्याचा काय शोध लागलाय का? मृणालिनी यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आपण बघतोय। गोव्यात तुफान पाऊस बरसतोय। अनेक ठिकाणी गोव्यात पाऊस बरसतोय। सततच्या पावसामुळे गोव्यामधील रस्ते जलमय झालेले आहेत। सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आता जे आपण दृश्य बघतोय ही दृश्य आहेत खोर्ली उसपकर भागातील। या जंक्शनवर पाणी साचलंय। पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात साचलं होतं आणि पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की यामध्ये एक बाईक स्वार वाहून गेलेला आहे। दुचाकी स्वार वाहून गेल्याची दृश्य आता समोर आलेली आहेत। गोव्यामध्ये देखील तुफान पाऊस बरसतोय। अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। एका पाण्याच्या मोठ्या प्रवाहामध्ये एक दुचाकी स्वार वाहून गेलेला आहे। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संदीप इनामदार यांच्याकडनं। संदीप, गोव्यात देखील तुफान पाऊस बरसतोय। आपण मात्र काही दृश्य जी दाखवतोय प्रेक्षकांना त्यामध्ये एक बाईक स्वार वाहून गेलेला आहे, त्याचा काय शोध लागलाय का? सर, आपण पाहिलं गेलं तर हा व्हिडिओ सध्या कोर्ली भागातील, गोव्यातील कोर्ली भागातील आहे। ज्याच्यात आपण पाहू शकतो की तुफान पाणी वाहत आहे। रस्त्यावर गाड्या पूर्ण पाण्याच्या खाली गेलेल्या आहेत आणि त्यातच एक बाईक स्वार जो वाहून जाताना आपल्याला दिसत आहे। तो जर पाण्याच्या प्रवाहामुळे बाईक स्वार वाहून निघून गेला आहे, पण मात्र तो रोडच्या आडोशाला बाईक अडल्याने तो कुठेही वाहून गेला नाही। त्याला वाचवण्यात यश आलेलं आहे सध्या। संदीप, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय गोव्यातील ही दृश्य बघतोय, बघा किती मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। या पावसाची भीषणता आपल्याला या दृश्यांवरनं येते की रस्त्यावरनं किती मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह जातोय। हा बाईक स्वार बघा, त्याची बाईकसह तो पाण्यात वाहून गेला, मात्र थोड्या वेळातच काहीशा अंतरावर त्याची बाईक अडली आणि त्याचा जीव वाचलेला आहे। अगदी थोडक्यात हा दुचाकी स्वार वाचलेला आहे। गोव्यात तुफान पाऊस बरसतोय। आपण ही दृश्य बघतोय, ही खोर्ली जंक्शनवरची दृश्य आहे। मोठ्या प्रमाणात इथं पाणी साचलंय आणि पाण्याचा प्रवाह देखील, त्याला वेग देखील मोठा होता आणि या पाण्याच्या प्रवाहामध्ये एक दुचाकी स्वार वाहून गेला, मात्र थोडक्यात तो बचावलेला आहे। एका खांबाला त्याची दुचाकी अडकली आणि हा दुचाकी स्वार थोडक्यात बचावलेला आहे।